हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. तर चला, मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आजचा ब्लॉग करूया सुरू. तर खरं तर आजचा नवीन ब्लॉग नाही आहे हा, म्हणजे कालच्या ब्लॉगचा काहीतरी पार्ट 2 आहे. मी म्हटले होते लवकरच घेऊन येईन. तर चला, आज तो पार्ट 2 बघूया आपण. त्याचा काहीतरी खूप जास्त मोठा ब्लॉग झाला असता, यामुळं काहीतरी तो ब्लॉग म्हणजे आज काहीतरी शेअर करते मी तुमच्यासोबत. तर हे काहीतरी मला करायची होती घरीच आईस्क्रीम. आता प्रत्येक आईंना माहीतच असतं, म्हणजे प्रत्येक बाळाच्या आईंना, की म्हणजे लेकरांचं खाण्याबाबत किती चोचले असतात. तसेच काहीतरी माझ्या आरूचं पण तसंच आहे, की तिला फ्रूट वगैरे प्रत्येक असं काहीतरी खायला दिलं ना, काही लेकरं किती आवडीने खातात, पण काहीतरी खातच नाही. तर त्याच बाबतीत म्हणजे आरूसुद्धा खूप कामचुकार आहे, म्हणजे खाण्याबाबत, की ती खायला म्हणजे खूप कंटाळा करते अशा गोष्टी. म्हणजे तिला पपई वगैरे फक्त बनाना लवकर आवडतो, तिला खाती पण खूप जास्त, पण दुसरे फ्रूट खायला कंटाळा करते असंच काहीतरी. आणि एवढ्यात तिला जेव्हापासून उन्हाळा लागलाय तेव्हापासून तिला आईस्क्रीमचं खूप जास्त चटकं लागलंय. ती जास्त आवडती तिला. तर म्हटलं चला आता मग जसं असं काहीतरी फ्रूट नाही ना खात, मग काहीतरी अशा पद्धतीने मी तिला म्हणजे फ्रूटपासूनच आईस्क्रीम बनवून देते, जेणेकरून म्हणजे ती पण फ्रूट पण खाईन. सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला टेन्शनच नाही, कारण की आपण घरातल्याच म्हणजे पदार्थांपासून आपण बनवलेलं असतं ते काहीतरी. आता मी मस्त असं मिक्सरमधून भिंगून घेतलं आणि फ्रीजमध्ये 4 ते 5 घंटे आता जमण्यासाठी लागते. तर ते काहीतरी ठेवून दिलं. तोपर्यंत बघा आता आमच्या घरी चिल्लर पार्टीचा कसा धिंगाणा चाललाय मस्त असा. तर सगळेजण असे काहीतरी एन्जॉय करताय. आरूने बघा किती लवकर किती मोठे फ्रेंड्स असे जमा केलेत सगळे काही. तर इथं काहीतरी मस्त असे खेळत होते सगळे काही. मस्त असा डान्स लावला होता मोठ्या आवाजात, आणि ते काहीतरी स्पीकरवर सगळेजण नाचताय. आरूला तर पहिल्यापासूनच डान्स खूप जास्त आवडतो, आणि तिच्या नादाने आता सगळे काही तिचे फ्रेंड्स मस्त असे एन्जॉय करत होते डान्स काहीतरी. आणि हे थोडंफार वैतागले का घरी जातात, थोडंफार एन्जॉय करायचं म्हटलं का लगेच येतात. असं काहीतरी दिवसभर यांचं चलतच असतं मस्त असं. थोड्या वेळापूर्वी म्हणजे 4-5 तास झाले असते, सहज 4-5 तास झाली ना, म्हणजे एकदम लाईट जर चांगली व्यवस्थित राहिली तर आरामशीर जमून जाते. मी काहीतरी आईस्क्रीम बनायला ठेवली होती. आता माझ्याकडे काय ते बाउल वगैरे नसतात, ते आता कधीतरी मॉलमध्ये गेले तर आनंद. पण साधं म्हणजे आरूचा खूप जास्त हट्ट चालला होता आईस्क्रीमसाठी. आता तुमचे पण बाळ असंच काहीतरी करत असं, कधीमध्ये हट्ट उन्हाळ्यात तर कधीतरी म्हणजे असं टेस्टी आईस्क्रीम, आणि ती पण घरीच, आणि आपली कधी म्हणजे चांगली अशी फ्रूटपासून बनलेली. मी तीच काहीतरी केली आणि आता मस्त अशी जमली आहे बघा. आता एकदा टेस्ट करून बघूया आरूला कशी लागते. तर चला आता फायनली म्हणजे आपली आईस्क्रीम काहीतरी जमली होती. म्हणजे फ्रीजमध्ये 4 ते 5 घंटे खरंच सलग लाईट राहिली ना, यामुळे खूप लवकर झालती. आणि इथं काहीतरी सगळेजण मस्त मिळून एन्जॉय करायचं काम चाललं होतं. आणि मी पण खरं तर फर्स्टच ट्राय केलं. तर मी पण कधी आईस्क्रीम घरी असं बनवली नव्हती, पण थोडंफार आपली आयडिया होती, यामुळे म्हटलं चला आता ट्राय करून बघते. आणि आरूने पण खूप कंटाळा केला ना फ्रूट खायला. तर पपायापासून काहीतरी मी केली होती, दूध वगैरे मिक्स करून, साखर, आणि त्याचबरोबर बाहेरचं म्हणजे पावडर वगैरे मी काहीच वापरली नव्हती त्यासाठी. सिंपल अशीच केली ती, पण खूपच जास्त टेस्टी झाली ती. मला असं म्हणजे वाटलं पण नव्हतं एवढी जास्त टेस्टी होईल, पण खरंच खूप जास्त झाली ती. आणि खरंच मेन म्हणजे ना, आरूला कळलं सुद्धा नाही म्हणजे ती मी अशी की घरीच बनवली किंवा बाहेरून आणले नाही का. तर तिला एकदम फ्लेवर तसा छानच लागला. तर ती मस्त अशी एन्जॉय करत होती. संपूर्ण आईस्क्रीम ना तिने फिनिश करून घेतली. आणि तिला बघा आता तिच्या पप्पाकडून म्हणजे पप्पाच्या हातानेच खायला तिला सगळ्यात जास्त आवडतं. मी खायला घालायला गेले ना, तर माझ्या हाताने तिने एवढं काय म्हणजे खाल्लंच नाही बिलकुल असं. ती त्यांच्याच हाताने खात होती. आणि इथं काहीतरी त्या दीदीला पण दिलती, म्हणजे आरूची मैत्रीण अशी. तर ती काहीतरी मस्त अशी इथे तिच्यासोबत ना खूप जास्त एन्जॉय करते, खेळत असती मस्त असं. लेकरांना कसं म्हणजे त्यांच्या वयातले म्हणजे लेकरं असलेले लहान लेकरं खूप जास्त मस्त असं एन्जॉय करतात ते एकमेकांसोबत. तेच काहीतरी असतं, कारण की दिवसभर ना क्वार्टरमध्ये बसून सगळे काही वैतागतात. यामुळं सायंकाळच्या वेळेनं सगळे काही असे मस्त असे निघतात बाहेर, मस्त असं खेळतात, हे करतात. आम्ही लेडीजसुद्धा मस्त असं एन्जॉय करतो, कारण की खरं तर घरी राहिलं ना हा वेळ आपण खूप मिस करतो. त्यामुळे आम्ही मस्त असा टाईम स्पेंड करत आहोत आता इकडं. जोपर्यंत आहे फौजींच्या सोबत ना तोपर्यंत मस्त असं बॅडमिंटन खेळतो, त्याचबरोबर वॉकिंगला जातो. तर खूप छान असा दिवस जातो. टाईम कधी निघून जातो ना खरंच कळतच नाही बिलकुल. आणि खरंच म्हणतात म्हणजे आपण खरंच असतं ते, की म्हणजे नाही का जेव्हा आपण घरी असतो ना तो वेळ आपल्याला जात नाही,
पण फौजींच्या सोबतचे दिवस ना कधी जातात निघून हे आपल्याला कळतसुद्धा नाही. तर तेच काहीतरी होतं. आता 3 ते 4 महिने व्हायला आलेत आम्हाला इकडं, पण म्हणजे कळूनच नाही आलं की दिवस कधी म्हणजे एवढे पटपट गेले निघून ते. तर चला आता मस्त असं सगळ्यांनी आईस्क्रीम एन्जॉय पण केली आणि माझी तारीफ पण केली की म्हटले खूप जास्त छान झालती. तर त्या दीदीने पण खाल्ली आणि आमच्या आरो मॅडमनी पण मस्त अशी एन्जॉय केली. तर चला आता मला हा एक बेत काहीतरी कळला आहे तिचा सिक्रेट, की प्रत्येक असं फ्रूटचं आहे ना मी तिला आता असंच काहीतरी बनवून देत जाणार आहे आईस्क्रीम, जेणेकरून ती पण फ्रूट खाईन आणि असं काहीतरी तिच्या मागं मला झिकझिक पण करावं नाही लागायची. तर यामुळं आणि आता सगळं काही खेळून ना मग मस्त असं ह्यांच्या दोघांचं चाललं होतं घरात आता बॅडमिंटन खेळायचं काम. तर हे काहीतरी मी ऑनलाईन बोलवलं आहे बॅडमिंटन, जेणेकरून ना इथं ती खूपच जास्त मस्त अशी त्याला म्हणजे एक चांगलं खेळण्याचा प्रयत्न करते ते, आणि खूप जास्त म्हणजे लवकरच त्याच्यात म्हणजे लवकर कवर करायला लागली, छान प्रकारे खेळायला लागली आहे. एक नवीन असं म्हणजे तिच्या मनात ना चांगला उत्साह निर्माण झाला आहे खेळाबद्दल. तर तेच काहीतरी म्हणजे लेकराचं कसं लहानपणापासून अशा गोष्टींना थोडा प्रतिसाद दिला ना तर खूप मोठ्यापणी पण म्हणजे थोडा अभ्यास थोडा खेळणं तर सगळ्या काही गोष्टी किती लवकर शिकतात. बघा आता किती छान प्रकारे मस्त अशी बरोबर मारती, छान प्रकारे खेळतीये. तर तेच काहीतरी दोघींचं काम चाललं होतं इथं. म्हटलं चला आता हे दोघं जोपर्यंत खेळतात ना तोपर्यंत आपल्या इकडं काहीतरी स्वयंपाकाला लागा. पण आरू मॅडम कधी पण घरात खेळून वैतागतात, यामुळं सायंकाळच्या वेळी ना ती बाहेर जात असती मस्त तिच्या फ्रेंडसोबत खेळायला. तर ती काहीतरी गेली आणि माझ्याकडून बॅडमिंटन घेऊन गेली ती. आणि याचे काही ना मी 2 असे म्हणजे कॉम्बो पॅक होते. हे काहीतरी यामध्ये मोठं आहे म्हणजे आम्ही लेडीज खेळतो फक्त, ते काहीतरी मी माझ्यासाठी मागवलं आणि ते स्पेशल असं आरूसाठी, जेणेकरून ती पण खेळेन आणि मी पण खेळू शकन. म्हणजे आपल्याला काही कुठं जायचं नाही खेळायला, पण तेच काहीतरी मस्त असं इथं सायंकाळच्या वेळी चांगलं वातावरण असताना तर खेळायला मस्त असं एन्जॉय वाटतं. दुसरं काहीतरी नाहीच, मग यापेक्षा बोरिंग वाटण्यापेक्षा हे तरी खेळतो आम्ही. तर बोल करताना मला सुद्धा मस्त असं जमतंय ते आता खेळायला. तर त्याचा व्हिडिओ पण मी करीन तुमच्यासोबत कधीतरी शेअर, आतापर्यंत काय केला नाही. आणि ते बॅडमिंटनची क्वालिटी मला एकच नंबर आवडली, खूप जास्त होतं प्राईस तर त्याची म्हणजे 300 का 350च्या दरम्यान होतं. पण त्याच्यासोबत इतके छान म्हणजे जे आपलं फेकायचे बॉल्स वगैरे असतात छोटे छोटे तर ते पण काहीतरी आले त्याचबरोबर, म्हणजे क्वालिटी एकच नंबर आली त्या बॅटची, मला खूप जास्त आवडलं. तर त्याची लिंक मी देईन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, जर पाहिजे असेल ना तर तुम्ही नक्की बाय करू शकतात तिथून. तर खूप जास्त छान आहे. तर हे काहीतरी मी संपूर्ण असं त्यांना दोघांना एकदाच खेळायला वाटायला लावून दिलं घराच्या बाहेर. मग म्हटलं चला आता इथं काहीतरी माझ्या स्वयंपाकाच्या तयारीला लागते. भाजी भाकरी तर केलीच होती, आता फक्त डाळ भात लावायचा राहिला होता माझा. तर म्हटलं चला आता डाळ भात करते. इथं काहीतरी मस्त असं सगळं काही व्यवस्थित म्हणजे भाजीपाला असला ना तो स्वयंपाक करायला किती छान असं वाटतं ना, म्हणजे किचनमध्ये ते आपल्या बायकांनाच माहिती आहे की सगळ्या गोष्टी जागेवर असल्यावर मस्त असं स्वयंपाक पण करावा वाटतो आणि स्वयंपाक चवीला पण खूपच छान होतो. तेच काहीतरी होतं. मी आज संपूर्ण असे सब्जी वगैरे घेऊन आले होते सकाळीच मार्केटवरून ना, तर यामुळं मस्त असं डाळ भात त्याचबरोबर भाजी भाकरी पण बनवली. छान मस्त असा बेत होता आज जेवणामध्ये. तर ते काहीतरी, आणि डाळ भात शक्यतो ना मी खरंच म्हणजे असं रेग्युलर काय बनवत नाही, म्हणजे कधीतरी असं बनवत असते, कारण की आम्हाला म्हणजे रेग्युलर नाही आवडत ते डाळ भात. भाजी भाकरी असली तरी चालून जातं. यामुळेच ना म्हणजे आज कधीतरी असं खाऊ वाटलं होतं, यामुळं मस्त असं डाळ भात बनवलं, जेणेकरून म्हटलं आरू पण खाईन आमच्यासोबत. तर डाळ मस्त अशी रेडी झाली. इकडे लगेच भात लावून दिला मस्त असा एकीकडे, आणि ते दोघं कुठेतरी बाहेर गेले ना आपल्याला मस्त असा टाईम भेटतो. मग तोपर्यंत मी असं व्लॉग वगैरे शूट करते, नाही तर आपला स्वतःसाठी टाईम तो स्पेंड करायचा. तर ते काहीतरी म्हणजे माझी असती दिवसाची ड्युटी आणि फौजींची असती रात्रीची ड्युटी म्हणजे आरू मागं. तर ती काही झोपेपर्यंत ना त्यांनाच असं फिरवायचं काम असतं, इकडं तिकडं, कुठं मंदिरात जा, कुठं बाहेर तिच्यासोबत खेळ. तर ते काहीतरी मस्त असंच टाईम स्पेंड करत असतात. आणि जोपर्यंत आपण सोबत आहे ना तोपर्यंत खरंच फौजींना म्हणजे हाच वेळ कुठंतरी आपल्यासोबत आणि लेकरांसोबत मस्त असा टाईम स्पेंड करायला मिळतो. तर तोच काहीतरी ते करताय आता. हाय. तर चला आता फायनली म्हणजे घरातलं संपूर्ण असं काम आवरले. आणि याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आता तुम्ही पाहिलं असेल म्हणजे मी आईस्क्रीम घरीच ट्राय केली होती, कशी काय म्हणजे असं. तर त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता. तर तुम्ही पण इथून आता म्हणजे कधी घरी म्हणजे माझ्यासारखं जर कधी आईस्क्रीम बनवली नसेल ना तर नक्की म्हणजे एकदा बनवून बघा. खरंच खूपच छान अशी टेस्टी अशी झाली होती एकदम अशी. कारण की आता म्हणजे लेकरांच्या लाडात ना मला थोडं बोलायला पण असं भेटलं नाही, तर आता काहीतरी सांगते. खूपच मस्त असे एकच नंबर टेस्टी झाली. आणि खरंच म्हणजे पपायाचा फ्लेवर होता त्यामध्ये, कारण की मी खरं तर म्हणजे आरूला ना पपाया काय आवडत नाही, बनाना जास्त आवडतो तिला. तर ती काय खात नव्हती ना पपाया, तर यामुळे मी काय म्हटलं फ्रूटमध्ये भेटली होती ह्यावेळी सब्जीमध्ये. तर म्हटलं चला आता ती तशी नाही खात, तर अशा पद्धतीने काहीतरी तिला देते बनून. कारण की तिला आईस्क्रीमचं एवढं खूपच जास्त चट लागली आता, कारण की नेहमी आईस्क्रीम करत राहते. आणि नेमकं फ्रीज पण नाही, तर मी काहीतरी शेजारी ताईंच्या इथे दिली होती ठेवायला. ती 4 ते 5 घंट्यात म्हणजे भरपूर अशी जमली होती मस्त अशी. तर तेच काहीतरी
खूप जास्त थंड पण नाही खात ती, तर नॉर्मल अशी करून दिली फौजींनी तिला. तर मस्त असं झालं ते, एकच नंबर टेस्टला. आणि आता इथून पुढं पण म्हणजे जेव्हा पण आता फ्रीज घेईन ना मी, त्यावेळी इथून पुढे सुद्धा मस्त अशा रेसिपी आईस्क्रीमच्या मी तुमच्यासोबत ट्राय करतच असेल. कारण की भरपूर अशा डोक्यात आहेत, पण आता फ्रीज येता टाइम लागल. तर तेव्हा मी तुमच्यासोबत अजून पण रेसिपी शेअर करेन त्या आईस्क्रीमच्या काहीतरी. तर आजची रेसिपी कशी वाटली ना की म्हणजे आपला आईस्क्रीमची थोडक्यात असती छोटीशी. तर तुम्ही याच्या अगोदर केली ती काय ट्राय ना ते सुद्धा सांगा कमेंटमध्ये. त्याचबरोबर नसेल केली तर अशा पद्धतीची करून बघा. कारण की बाहेरून आणून लेकरांना देण्यापेक्षा ना खरंच आपण घरून स्वतः असं केलेलं फ्रूटपासून आणि घरचेच इन्ग्रेडियंट मिळून असं केलेलं खूप जास्त चांगलं, घरचेच पदार्थ मिळून. कारण की बाहेर आपल्याला माहित नाही आता कशा पद्धतीने करतात, काय काय त्यामध्ये टाकतात. तर यामुळे असं घरी काहीतरी फ्रूटपासून बनवलेली किंवा असं चांगल्या पदार्थातून म्हणजे पदार्थापासून बनवलेली आईस्क्रीम त्यांना द्यायला काहीच हरकत नाही. कारण की आपण बनवतो स्वतः यामुळे. तर म्हणजेच म्हणायचं हे झालं की म्हणजे घरच आपण म्हणजे घरीच अशा पद्धतीने बनवली ना आईस्क्रीम, काहीच मस्त खूप छान अशी होती. आणि काही गरज पण नाही म्हणजे बाहेरून आणायची, काही पैसे वेस्ट करण्याची. लेकरांना असंच मस्त घरी अशी थोड्याफार म्हणजे आता ह्या पपायच नाही दुसऱ्या फ्रूटपासून पण भरपूर अशी बनती मस्त अशी. तर ते सुद्धा मी नक्की पुढे ट्राय करेन ना, तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेनच कशापासून बनवते काय ते. तर दुधापासून पण बनवत असते मस्त अशी. तर आता करूया इथून पुढं ट्राय. आता आज काय दिली की तर त्याचा काहीतरी बेक म्हणजे सक्सेसफुल झाला, मस्त अशी झाली ती. आरूला पण खूप जास्त आवडली, तर तिने फिनिश पण केली. चला अशा पद्धतीने पपई नाही खाल्ली तर कुठेतरी आईस्क्रीमच्या नादाने तरी म्हणजे मस्त अशी पपई तिने खाऊन घेतली. तर काहीतरी म्हणजे जे इन्ग्रेडियंट चांगले येतं तेच काहीतरी मी त्यात टाकले होते. काहीच केमिकल म्हणजे पावडर वगैरे काही मी यूज केली नव्हती त्यासाठी. या मानाने म्हणजे खूप छान झाली होती. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा असं काहीतरी. म्हणजे चला केलं का नाही ते सुद्धा मला सांगा कमेंटमध्ये. तर आता घरातलं संपूर्ण काम आवरले, फौजी नारू गेले आता मंदिरात पूजेसाठी. हा टाइम त्या दोघांचा आहेच फिरायचा आणि आरतीला जायचं. तर ते दोघं गेले तिकडं. तोपर्यंत मी काय शॉर्टकटमध्ये डाळ भात बनवलाय फक्त, कारण की सकाळची आहे शेवग्याची शेंगाची भाजी आणि भाकरी पण आहे. यामुळे मी काय एवढं करत बसले नाही आज. आरूचा थोडाफार अभ्यास घेतला, मग ते आता गेले फिरायला. तर चला आता आजचा ब्लॉग असाच काहीतरी होतं, थोडासा स्पेशल असा. तर कसं काय वाटलं ना नक्की कळवा कमेंटमध्ये. त्याचबरोबर आपल्या ब्लॉगला तुमचं खूप सारं प्रेम देत चला. आणि आपले ब्लॉग आवडत असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत नका जाऊ. तर चलो आज अशाच ब्लॉगमध्ये आपण कायम इथून पुढे सुद्धा डेली भेटत जाऊ.